इंदसदवंदियाणं तिहुवणैदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकामध्ये 56 नंबरची गाथा आहे. उदयेन उवसमेण या खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामेन जुत्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिण्णाम. काय सांगितलं होतं? उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम आणि परिणाम या भावाने जीव 5 प्रकाराचा आहे. 5 प्रकाराचे त्याचे असाधारण भाव आहेत, जे की अनेक प्रकारांनी शास्त्रामध्ये वर्णन केले गेले आहेत. त्याच्यामध्ये जे औदयिक भाव आहेत त्याचे भेद किती? 21. त्यातले जे 6 लेशारूप औदयिक भाव आहेत त्याचं वर्णन चालू आहे. लेशा कशाला म्हटलं तर कर्मस्कंध जे आत्म्याला लिप्त करतात त्याच्यामध्ये कारण जीवाचे भाव, आणि त्याला म्हटलं लेशा. कषायाने अनुरंजित म्हणजे त्यांनी धौलामध्ये असं एक व्याख्या केली होती की कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती म्हणजे लेशा असं म्हणला तर सदोष लक्षण आहे. का बरं? दोष का बरं त्याच्यामध्ये? तर सांगितलं अरिहंतांना शुक्ल लेशा असतील पण त्यांना कषाय नसतात म्हणून. मग जिथं लेशा आहे पण कषाय नाहीत म्हणल्यावर व्याख्या बसत नाही. म्हणून त्यांनी केलं व्याख्या की कर्माने लिप्त जे करतात ते कषाय. हां, जे जीवाचे परिणाम जीवाचे जे परिणाम कर्मानी लिप्त करतात जीवाला त्याला म्हणलं कषाय. काय व्याख्या घेतली होती? लिहिली आहे ना तुम्ही? कषायाचं नाही, ते धौलाची व्याख्या काय केली होती त्यांनी? हां, कर्मस्कंधाने जे आत्म्याला लिप्त करतात त्याला लेशा म्हणतात. जे कर्मस्कंद आत्म्याला लिप्त करतात. आता कुठले कर्मस्कंद आहेत अरिहंतांकडं? इथं बस. हात चांगले तुझे लावले चालते अंगाला. अजून कुठं काय? हात चांगलेच लावली तर चालते अंगाला. अरिहंतांकडे कुठले कर्म आहेत? म्हणूनच त्यांनी सगळ्यांना ही व्याख्या केली. हो, एक व्याख्या केली तर सगळ्या जीवांमध्ये जायला पाहिजे ती. म्हणूनच कर्मस्कंधाने लिप्त. आता तिथं कषायांचा सद्भाव आहे त्याच्याजवळ, आणि शेवटी कषाय म्हणजे पण कर्मच आहेत ना. म्हणून ही व्याख्या इतरांमध्ये पण जाते आणि त्यांच्यामध्ये पण जाते. पण नुसतं कषाय अशी व्याख्या केली तर अरिहंतांमध्ये जात नाही. म्हणून तर मग अव्याप्ती अतिव्याप्ती दोष येऊ नयेत म्हणून त्यांनी अशी निर्दोष व्याख्या केली. कर्मस्कंद जे आत्म्याला लिप्त करतात त्यावेळेस जे जीवाचे परिणाम त्याला म्हणलं लेशा. कायची प्रवृत्ती आहे ना, सगळा उपचार आहे ना तिथं, औपचारिक चालू आहे. आणि काय म्हणलं ते सहज क्रिया आहे, औदयिकी क्रिया म्हणली जाते. तेच ना, फक्त कायची क्रिया जी आहे ती उपचाराने म्हणली गेली. विहार वगैरे, उपदेश, वचनाचा उपदेश वगैरे हे सगळ्या उपचाराने औपचारिक आहेत म्हणून सांगितलं होतं. म्हणूनच हे लेशा जरी त्यांना आहेत म्हणलं ना तरी सुद्धा उपचारानेच आहेत. कारण शुक्ल लेशा काय तिथं प्रयोजनच नाही राहिलेलं. असं काय उपेक्षा भाव आहे, कोणाला काय सांगायचं नाही सांगायचं काहीच नाही ना, सहज परिणाम आहेत ते. काय म्हणतात? श्रद्धा गुणाचं सांगितलं आणि हे चारित्र्य गुणाचं सांगितलं अलंकारांनी. लेशा श्रद्धा गुणाचं परिणाम सांगितलं. लेशा कसं श्रद्धा गुणाचं परिणाम? नाही, आता ते उद्या घटवणार आहेत, पण आज तेवढे एक वाक्य त्यांनी मेन्शन केलं की लेशा ही श्रद्धा गुणाची पर्याय आहे म्हणजे, आणि चारित्र्य गुणामध्ये कशाला लावायची. नाही, आपल्याला आधार माहित नाही, असलं काय वाचलं नाही आपण शास्त्रामध्ये. हो की अजून उद्या डिटेल होईल, पण आज त्यांनी बोलताना असं सांग. कधी सांगितलं? कुठं सांगितलं?
काय घेतात किती वाजता प्रवेशिका किती वाजता? बरं. श्रद्धा गुणाचं परिणमन असं तर कुठं आपल्याला वाचण्यात नाही आहे. बघा काय असं खुलासा सांगितल्यावर सांगा. चारित्रमोहनीय म्हटला तर ठीक आहे, कारण कसं आहे हे चारित्रमोहनीयाचा भेद येतो, मग त्याच्यामध्ये लावता येईल. पण विवक्षा त्यांनी सांगायला घटवत असतील तर माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. काल आपण बघितलं होतं की मग श्रद्धा समीचीन असलेल्या कलेशा नाही आहे का? समीचीन तेच की, पण श्रद्धेचं परिणाम आहे असं कसं म्हणायचं? चला, तर 3 लेशा शुभ आहेत आणि 3 लेशा अशुभ आहेत. कुठले? कृष्ण नील कापोत ह्या अशुभ लेशा आहेत आणि पीत पद्म शुक्ल या शुभ लेशा आहेत. त्याच्यामध्ये नील लेशाचं वर्णन झालं आपलं बघून. काल आपण त्या तिलोय पण्णतीच्या आधाराने वगैरे सगळं बघितलं होतं की जो प्रमादी असतो, धर्म करण्यामध्ये ज्याला रुची नाही आहे, असा तो जीवसुद्धा नील लेशावाला आहे. करण्याचं कार्य दिसेल बहिरंगातून, पण अंतरंग रुची नसते, किंवा इतरांना सुद्धा परावृत्त करण्याचे वगैरे भाव असतील. किंवा कसं म्हणलं ते काल सांगितल्यासारखं की अनुभूतीसाठी न स्वतः प्रयत्न करतोय आणि इतर करत असतील तर त्यांना उपदेश कसा करेल अवघड असतात. आत्मानुभूती म्हणजे सरळच नाही आहे ती, कोणाला तरीच होते, नाहीतर दुर्मिळ त्याने चतुर्थ काळात व्हायची, आता होत नसते, कुठंतरी त्या तीर्थंकरांच्या पादमुलातच होते, इथं सगळ्याला होत नाही. अशा रीतीने काहीतरी उपदेश करेल की जेणेकरून अन्य जीव परावृत्त होतील, कारण स्वतःची रुची नाही आहे ना त्याच्यामध्ये. त्यामुळं असे जर अन्यांना परावृत्त करेल आणि स्वतः पण त्यात पुरुषार्थ करणार नाही तर कृष्ण लेशावाला झाला. आणि अन्य करत असतील पण हा स्वतः रुची करणार नाही तर ती नील लेशा झाली. आज कापोत लेशेकडे जाऊ आपण. तर पहिल्यांदा लेशाचे 2 भेद काय केले होते? द्रव्यलेशा आणि भावलेशा. आपलं सगळं प्रकरण कशाचं चालू आहे? भावलेशेचं. कारण द्रव्यलेशा कुठंही जीवाच्या परिणामांशी रिलेटेड नाही. म्हणजे काळभोर शरीर असेल तरीसुद्धा पीत पद्म शुक्ल लेशा असू शकते. म्हणजे मंद परिणामी असू शकतो, भद्र परिणामी असू शकतो. असं नाही आहे की शरीराचा रंग गोरे गोरे लोक असतात ते सावधान राहा त्यांच्यापासून. कृष्ण नील असू शकते त्यांचे परिणाम. आणि नारकीचं शुक्ल लेशा आहे, उच्चाराने आहे म्हणून सांगितलं गेलं त्याला. नारकी सगळे नियमाने द्रव्यलेशेत कृष्णच आहेत. सगळे पहिल्या नरकापासून शेवटच्या नरकापर्यंत सगळे नारकी द्रव्यलेशा त्यांची कृष्णच आहे. देवांमध्ये तसा फरक पडतो, जशी भावलेशा आहे तशी द्रव्यलेशा असते असं म्हणलं जातं. पण नारकी जे आहेत ते सगळे नारकी एकापेक्षा एक काळे 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 आहेत. आणि त्यात सांगितलं तिथं उजेड किती आहे, एकाला एक धडकत असतील का नाही हो अंधारात. स्वतः पण काळे आणि ते तिथला अंधार सगळा म्हणल्यावर तर असं नियोग आहे, तिथं दिसत असतं त्यांना, निशाचर असतील. कारण तिथं दिवस रात्र असा भेदच नाही आहे, सगळा काळोखच आहे. आणि कसा उजेड आहे? रत्नाचा प्रकाशासारखा, शर्करा प्रभा, धूमप्रभा, तमप्रभा, असे सगळे एकापेक्षा एक खाली अंधकार आहेत ना. देवांची कशी घ्यायची लेशा? उष्ण आणि थंड हे क्लायमेट आहे की तिथं. पहिला कुठला आहे? वरच्या वरच्या स्वर्गात उष्णता आहे आणि खालच्या खालच्या स्वर्गांमध्ये थंडी, तीव्र थंडी आहे. का बरं असं? कोणाला माहिती असेल काय तर. उष्णतेपेक्षा स्वर्गामध्ये का नरकामध्ये? नरकात. मी स्वर्गात म्हणले का? स्वर्गामध्ये म्हणतात. नाही नाही, स्वर्गात जाऊन या, तसं काय नाही आहे. नरकामध्ये एकापेक्षा एक खाली खाली काय सांगितलं? उष्णता पहिल्याच नरकांमध्ये आणि खालच्या खालच्या नरकांमध्ये शीत, सगळ्यात तीव्र शीत आहे. तर म्हणले कोणीतरी त्या उष्णतेला बेअर करू शकेल, पण शीतचं दुःख सगळ्यात जास्त असतं. शीतनी मरण जास्त लवकर होतं, म्हणजे जास्त मरणाचं प्रमाण थंडीने होण्याचं दिसून येतं. कारण शरीर नसा गोठू लागल्या, मग त्याच्या निमित्तामध्ये आकुलता आणि अशा प्रकारचे परिणाम की जेणेकरून तिथं मरण येतं. तसं उष्माघाताने पण मरणारे आहेत, पण क्वांटिटी कम्पॅरेटिव्ह थंडीची जास्त आहे असं म्हणून सांगितलं त्याच्यात.
कशासाठी सांगत होते? हां, काय विचारली मोनिका? देवांची द्रव्यलेशा सगळ्या घ्यायच्या का? जे म्हणजे- भवनत्रिक देव आहेत ना त्यांच्यामध्ये 6 लेश्या आहेत, पण जे वैमानिक देव आहेत ना त्यांच्यामध्ये 3 शुभ लेश्या आहेत असं सांगितलं जात आहे. शास्त्राचं धौलाचं कथन आहे हे, पण आपण राजवार्तिककारांच्या अपेक्षेने सगळ्या जीवांना 6 लेश्या घटवतो. तर आता कापोत लेश्यावाला जीव कशा परिणामवाला असतो हे सांगा. काल काय सांगितलं मी? कापोतलेश्याचं लक्षण. सगळ्या शास्त्रांची रचना कापोतलेश्यावाल्यासाठी आहे. कुठलीही शास्त्र असू देत तर त्या सगळ्या शास्त्रांचं वर्णन जे काय सांगितलं गेलं, जे काय समजवलं गेलं तर ते कोणासाठी? या लेश्येत नव्हे, या लेश्यावाल्यासाठी. तुम्ही बसलाय ना समोर, सगळ्यांचं आपल्यासाठी शास्त्राची रचना झाली आहे, जे कोणी कापोतलेश्यायुक्त असतील. का? कारण कृष्ण लेश्यावाला सांगितलं स्वतः मंदिरात जात नाही, शास्त्राला जात नाही, दुसऱ्याला जाऊ देत नाही, त्याला काय उपयोगच नाही. नील लेश्यावाला स्वतः रुची करत नाही, बाकीचे जातील तर जातील, त्यामुळे त्याला पण काय उपयोग नाही शास्त्र रचनेचा. मग सांगितलं जो कोणी कापोतलेश्यावाला आहे, शास्त्र ऐकायला जाईल, सगळ्या क्रिया करेल, धर्माच्या नावाखाली षट क्रिया वगैरे आवश्यक सगळं करेल, पण अज्ञानपूर्वक करतो, अविवेकाने, न समजून घेता. त्यामुळं त्याच्यासाठी म्हणून शास्त्राची रचना आहे. सगळं हे वर्णन का सांगितलं गेलं? शुभलेशावाला तर स्वतः अंतरंग प्रवृत्तीने करतोय, ज्ञानपूर्वक करतोय, न्यायपूर्वक करतोय, पण जो हा कापोतलेशावाला आहे तो अज्ञानाने, अविवेकाने, प्रशंसेच्या भावाने, अशा वगैरे चुकीच्या मान्यतेने करतोय, किंवा काय सगळ्या चुकीच्या रूढीवादाने वगैरे पण असं हे धर्माचं आचरण करतोय. तर त्यासाठी म्हणून शास्त्रामध्ये जे वर्णन आलं ते या जीवासाठी सांगितलं. तर त्या कापोतलेश्यावाल्याचं लक्षण कसं सांगितलंय? हां, आता हा जीव आहे हो, हा बाउंड्री लाईनवर आहे ना, इकडं गेला तर अशुभलेशा, तिकडं गेला तर शुभलेशा. म्हणजे प्रगती करेल तर शुभलेशेत जाईल, आणि तेच अजून निकृष्टता येईल परिणामात तर अशुभलेशेमध्ये जाईल. म्हणून सांगितलं की जर तुमच्या हातात शास्त्र पडलंय, गुरु मिळाले, देव मिळाले, तर तत्वनिर्णय करा. सगळं मिळालंय, काय म्हणतात, इथंपर्यंतच मदत करू शकतात देवशास्त्र गुरु. काय तुम्हाला आणून समोर देतील, कानावर शब्द पडतील, बास. त्याचा पुढचा पुरुषार्थ तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे इथून कुठं जायचं, वर जायचं का खाली, हे आपल्यावर अवलंबून आहे. तर या जीवाची लक्षणं सांगताना सांगितलं, चिंता, पैशून्य, मात्सर्यम, स्वशंसा, परनिंदनम. म्हणजे जीवन नैराश्ययुक्ते मरणोद्यमादि लक्षणम. ही कापोतलेश्यावाल्याची लक्षणं घेतली. म्हणजे कसा असतो तो? सामान्य एक परिचय म्हणून की सतत चिंतातूर असतो. मग कुठल्याही गोष्टीची कसलीही चिंता असेल, आणि चिंता जिथं आहे तिथं निमाने परिणामात कलुषितता आहे. चिंतेमुळं कलुषित परिणाम, आणि त्याच्यामुळं परत जीवनामध्ये अशांती. अशा प्रकारे तो जीव नित्य चिंतातूर असतो. मग वेगळ्या प्रकारची चिंता आणि त्याची कारणं सांगितली आहेत, ती घेऊ परत म्हटलं पैशून्य म्हणजे काय? चहाडी करणे. म्हणजे एकाचं दुसऱ्याला सांगणं, दुसऱ्याचं तिसऱ्याला सांगणं. मग त्यात सत्य किती, तथ्य किती माहीत नसतं, पण असं जर सांगितलं तर ते झालं कापोतलेश्यायुक्त जीवाचे परिणाम. म्हणून तर हे तर माहिती आहे, स्वशंसा म्हणजे स्वतःची, मात्सर्य भाव. मात्सर्य आपण कृष्णलेश्यामध्ये पण घेतलं होतं, ईर्षाळू परिणाम वगैरे.
फक्त फरक कसा घ्यायचा, कृष्णलेशावाला अति ईर्षावाला असतो आणि हा जीव फक्त ईर्षा परिणाम असं सांगितलं. म्हणजे तेवढ्या त्या लेवलची समजून घ्यायची, कापोतलेशावाल्याचे ईर्षा परिणाम आणि कृष्णलेशावाल्याचे. स्वतःची प्रशंसा करण्यामध्ये आनंद मानतोय आणि दुसऱ्याची निंदा त्याच्यात गर्भित असतेच. त्यामुळं स्वतःला जो, म्हणून म्हणलं ना, आपले गुण सगळ्याला सांगायला जातो तो नियमाने उलट निंदित होतो. म्हणून म्हटलं की दुसऱ्याची निंदा नाही करायची आणि स्वतःची प्रशंसा नाही करायची. आपल्याला ही सवय जास्त असते, काय मी किती चांगला, माझं सगळं चांगलं असं लोकांनी म्हणावं. आणि छान उदाहरण दिलं बरं का, तिथं तुमची पात्रता असते एक, म्हणजे तुम्ही जसं आपलं पात्र बनवलात ना त्याप्रमाणे तुम्हाला मिळतं फीडबॅक. म्हणजे चांगलं म्हणतील किंवा वाईट म्हणतील, त्यासाठी तुम्ही कसं तुमचं पात्र बनवता हे अवलंबून आहे त्याच्यावर. किंवा मात्सर्यामध्ये पण हे उदाहरण सांगितलं, ईर्ष्या परिणाम तुम्ही करताना तर तिथं काय वाटतं, घरात 4 जावा असतील, किती जावा होतं तुम्ही काय सांगता, म्हणूनच पॉप्युलेशन वाढले इंडियाचं. 8 जावा असतील होत्या बरं का त्या. आणि समजा आता एक जाऊ दुसऱ्या जाऊशी कसं वागते तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त, तर तुम्हाला जाऊ नाही ना, हां मग ते सुखी आहे तुम्ही. तर जेव्हा ती एक जाऊ दुसऱ्या जाऊबद्दल काहीतरी परिणाम काय म्हणायचं बिनसले एकमेकांमध्ये, तर कुठं ना कुठं निगेटिव्ह शोधत राहतो ना. आणि तेच एखादी जाऊ असेल की जी धर्मप्रवृत्तीवाली किंवा सगळ्याला सांभाळून घेणारी किंवा व्यवहार कुशल, कलाकुशल सगळ्या त्याच्यामध्ये असेल, नाव कोणाचं काढणार सांगा लोक, जाऊ देत लोकांचं. सासूबाई घरातले कोणाचं नाव काढणार, त्याच सुनबाईचं जी की सद्वर्तनी आहे किंवा सत्सत विवेक बुद्धिवाली आहे तिचंच नाव काढणार. आता सगळ्या इतर जावा काय करणार, ईर्षा, तिचंच नाव घेते किंवा तिलाच चांगलं म्हणते, सासूबाई आम्हाला म्हणत नाही. किंवा लोक पण कोण बाहेरचे आले तर कुठे आहेत, आज नाही आहेत का ते तुमचे जाऊबाई, असं म्हणल्यावर आपल्याला किती जळफळाट. म्हणजे तुमचं काय निंदा केली नव्हती पण कोण आहे सांगा हा जीव आता, कुठल्या लेशावाला, तुमची निंदा न करता त्याला अपमान वाटतोय स्वतःचा. कारण बाहेरच्यानी येऊन तिच्याबद्दल विचारलं, माझ्याबद्दल नाही विचारलं. कुठल्या लेशावाला, कापूत नाही आहे तो, हां नीललेशावाला म्हणलं ना, मानाची इच्छा करतो. काल आपण बघितल्यासारखं मानी जीव असतो, ज्याला मान नाही दिला तर जास्त अपमानित वाटतं त्याला. आणि कुठल्याही नीललेशावाल्याची ती लक्षणं दाखवली त्यांनी. ठीक आहे धर्माचं असं नाही, पण सद्वर्तनी असेल कोणी तर तिच्याबद्दल असे जर परिणाम केले तर सामान्य एक असं जेव्हा सगळ्या घरांमध्ये दिसून येते. तर म्हणून सांगितलं की तिचे परिणाम असतात ते नीललेशाचे झाले. पण मला काय सांगायचं होतं, मत्सरी परिणाम असतात ना, तर त्यासाठी उदाहरण दिलं की एक मनुष्य होता आणि तो आपलं कटोरा घेऊन गेला आणि झरा वाहत होता, झऱ्याचं पाणी, आणि त्याने ते कटोरा धरला झऱ्याच्या खाली, तर झरात पाणी भरलं त्याच्यामध्ये. मग त्याच्या मागून एक गवळी आला आणि त्यांनी त्याच्याकडे असलेलं कॅन किटली काय असेल ना ते धरलं, तर ते भरलं गेलं झऱ्याच्या पाण्याने. त्याच्या मागून एक मनुष्य आला, कोणीतरी असेल, त्यांनी घागर आणली होती आणि ती घागर त्यांनी त्या झऱ्याच्या पाण्यात धरली, तर ती घागर भरली गेली. आता हा पहिला मनुष्य झऱ्याशी भांडायला लागला, म्हणला तू पक्षपाती आहेस, मला म्हणजे कटोराभरच पाणी दिलं आणि बाकीच्यांना आता कोणाचा दोष आहे सांगा. मग तिथं समजावून सांगितलं, तुझं पात्र कसं आहे ना तसंच तुला मिळणार आहे, तेवढंच मिळणार आहे. तू काय मागतोयस, भरपूर मिळावं, मला मान मिळावा भरपूर. हे चूक झाली ना, तुमची पात्रता वाढवा ना. पात्र मोठं असेल तुमचं बनलं तर तुम्हाला पण त्या योग्य सन्मान मिळणार. आपल्याकडं बघत नाही, आपण दुसरीकडे बघतोय, त्यामुळं हैराण होतोय. चांगली उदाहरणं घेतली तशी. मग त्यामुळं तिथं आपल्याला समजतात की आपण आपल्या ईर्ष्येच्या परिणामांनी स्वतःचं पात्र निकृष्ट बनवतोय आणि ह्याचं फळ आपल्यालाच पुन्हा दुःखाची प्राप्ती होणार. तर असंच त्या 8 जावा होत्या ना, त्याच्यातली एक जाऊ असती, तिचं मायका फार श्रीमंत होतो आणि मग ती एकदा माहेरी गेली तर तिला माहेरच्यांनी मोत्याचा हार दिला बरं का. आणि तिला खूप आवडला तो, ती घेऊन आली आणि आल्यावर ऑब्वियसली घरा घालून फिरत असताना काय झालं,
दुसऱ्या जाऊची नजर पडली. इतकं सुंदर हार आहे मोत्याचं म्हणल्यावर आता जळफळाट सुरू झाली ना आतून. मग तिने काय असं दाखवायचं उद्देश म्हणून नाही किंवा मी मोठी असं तिचा भाव नव्हता. पण ही गेली जवळ आणि काय म्हणली, तिची नजर सगळी त्या माळवर काय हार होता त्याच्यावर. आणि मग ती म्हणली आजकाल बाहेर लोक फसवतात बरं का खूप. काय म्हणले, मोती खरे आहेत म्हणून खोटे देतात. म्हणले तुमचं मोत्याचा हार पण चेक केला आहे का, म्हणली मोती खरे आहेत का खोटे आहेत. म्हणली मला एक त्याचं आयडेंटिफिकेशन माहीत आहे काय करायचं असतं. ते जर खरे मोती असतील तर दाताखाली चावल्यावर तुटत नाहीत आणि खोटे असले तर असं चावलं की मोडतात, तुटतात. द्या म्हणली, मी बघते टेस्ट करून ते तुटतात का मोडतात का चांगले राहतात. तर ती मोठी जो असते ती हुशार असती. ती म्हणली खऱ्या मोत्याची परीक्षा करायला खरे दात लागतात. आणि मग तिला खजील व्हावं लागलं. म्हणजे शेराला सवा शेर असते ते एकाला एक जावा. म्हणजे शेवटी परत चढाओढ आलीच. म्हणजे असले परिणाम आपल्याला नको. उलट धर्मामध्ये प्रगती करायला पाहिजे जर असे मोठं कुटुंब मिळालं तर. चला हा काय करतो अजून, लोकेशनेसाठी दया, दान, पूजा, धर्म वगैरे सगळ्या षटक्रिया करेल. धर्मामध्ये येऊन जे काही कार्य करेल त्याच्या मागं अपेक्षा असते की माझं नाव लौकिक व्हावं, माझी प्रसिद्धी व्हावी. म्हणून लोकेशनेच्या साठी धर्म प्रवृत्ती हे नंतर करू विश्लेषण. उपवास करेल किंवा व्रत आदी करेल. दशलक्षणमध्ये 10 उपवास केले होते मी. कशासाठी, तर सांगितलं की काय सांगत होते मी, हां तर मी केले मग लोकांनी छान म्हणावं. म्हणजे काय झालं, त्याच्या मागं प्रसिद्धीची अपेक्षा आली तर धर्म घडला नाही. बहिरंगातून धर्मात्मा दिसतो पण असत नाही हा जीव, कारण ज्ञान नाही आहे ना, अज्ञानपूर्वक करतोय जे काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल कोण आहे हो, त्या झाडावर चढलेल्यांपैकी कापोतलेशावाला काय करतोय, आंबे काढायला झाडावर चढलेले ना 6 जण, त्यातला कृष्णवाला मुळासकट झाड उखडायचा प्रयत्न करतोय, नीलवाला बुंदा तोडायचा प्रयत्न करतोय. आता हा कापोतवाला मोठ्या मोठ्या फांद्या तोडून त्याचं फळं खाऊ आपण. पण तरी अनावश्यक जास्त आलं ना त्याच्यामध्ये. फांद्या तोडल्यावर त्याला पाहिजे असतील तेवढीच फळं नाही आहेत तर न पिकलेली आहेत. परत ते विनाकारण त्याचे पानं, फुलं, फळं काय ते फांद्या तोडल्या गेल्या म्हणजे अनावश्यक क्रिया जास्त आल्या. त्यामुळे त्याचा दोष त्याला जास्त लागणार. मग असंच सांगितलं, हा जीवसुद्धा ज्ञानपूर्वक कार्य करत नाही. काम करेल पण विवेकी नसतो. राग आला तरी जेवण करतो पण कुरकुर करत करणार, बडबड करत. परवा सांगितलं होतं ना कंपॅरिझन साहिलेश शाहवाल्यांचं. हा असेल त्याला दिलं तर जेवायला काय म्हणणार, सगळे आम्ही साहिलेश शाहवाल्यांचं कंपॅरिझन घेतलं होतं. एकच कार्य करताना साहिलेश शाहवाला काय काय भाव करतो. पूजा करायला बसलाय, पाणी गाळायचं असेल किंवा धर्मक्रिया करायला लागलाय. काय सांगितलं होतं सांगा की. कापोतलेशावाला जर जेवण करायला बसलाय तर नावं ठेवेल. कसं, लोण जास्तच टाकलंय, तुम्हाला येतच नाही करायला, म्हणजे खाईल नाही असं नाही. कृष्णवाला खाणार पण नाही, खाऊ पण देणार नाही, टाकून देईल डिश तुमची, काहीतरीच बनवलंय म्हणून. नीलवाला स्वतः नाही खाणार, खावा तुम्हीच तुम्हाला खायचं असलं तर, म्हणजे असे त्याचे भाव. आणि कापोतवाला खाईल बरं का सगळं पण तिला त्रास देत बायकोला, नाहीतर त्या जे बनवणारी आहे तिला, म्हणजे नावं ठेवणार, काय ना काय त्याच्यामध्ये खोट काढणार असं. परत सांगितलं होतं काय, विकथामध्ये रुची असते याला सुद्धा. विवेकाने त्यांची हे सांगितलं होतं, पाणी गाळत असेल तर कृष्णवाला गाळलेलं पाणी वापरलंच असं नाही. त्या सगळीकडं आगाळीत पाण्याचा वापर केला तरी त्याला त्याचं काय दुःख नसतं. जसं की तुम्ही काय करता, शॉवरचं पाणी वापरता आंघोळ करायला, बरोबर, गिझरचं पाणी वापरता गरम केलेलं. मग कृष्णलेशा
म्हणजे कळत नाही आपल्याला त्याच्यामध्ये की या गाळीत पाण्यात जीव आहेत आणि ते उकळून मरतायत आणि त्यात मी आंघोळ करून आनंद मानतोय. काय म्हणते मी हिराताई? कसं आंघोळ करतो? पाणी गाळलेलंच. जेवढं करू शकतो ते करायला नको का आपण? गाळीत समजते तिथं गाळीत पाणी जर गरम होऊन येत आहे तर काय त्याच्यामध्ये आपल्याला गाळून पाणी गरम करून वापरण्यामध्ये. पण ते आयतं पाहिजे असतं ना सगळं. कुठं कष्ट करायची तयारी नको. हां, नीललेशावालाच की काय करतोय, पहिला कृष्णवाला आगाळीत वापरतोय हे सांगितलं. नीलवाला मी नाही करणार, तुम्हाला करायचं तर करा, की तुम्ही गाळून दिलं तर वापरणार तो, आयतं दिलं तर असं. पण कापोतवाला पाणी गाळून वापरेल पण त्या जीवाणीची रक्षेचा भाव किंवा ती सावधानता नसणार त्याच्या परिणामात. जसं की सांगितलं होतं सोलापूरमध्ये एक पंडित होते आणि ते पाणी गाळायचे, आम्हा तिथं राहायला होते ना, बरोबर त्याच निवासमध्ये विहीर आहे. आणि ते पाणी गाळायला आले की आम्हाला सगळं कळायचं, कसं गाळते, कसं आपटते, टाकते पाणी, सगळं आवाज यायचं तिथं. त्यामुळं मग आम्हा रोज सांगणार त्यांना, ते वरून पाणी ओतायचे हो, खाली विहिरीत पाणी खाली, आणि जीवाणी कशी ओतायची असती, वरून टाकणार अशी. टोक टाकली ना विहिरीमध्ये म्हणजे ती मेली का जगली कोणाला माहिती. म्हणजे अशी सावधानता नसती, ज्याला तो ज्ञानपूर्वक नाही आहे ना याची क्रिया. मग त्याला सांगितल्यावर आम्ही समोर आलं एखाद्या वेळेस तर कदाचित सावधानतेने करणार, आणि नसलं भिंतीवर होता लागले नंतर आवाज येऊन ना खाली पडलेला. म्हणजे ज्ञानपूर्वक जर नसेल तर, प्रमाद जास्त असेल तर अशी सगळी क्रिया दिसून येते. धर्म करताना तरी ॲटलिस्ट आपल्याला ज्ञान असावं, आपण का करतोय, कसं करायला पाहिजे, कसं करू शकतो, ह्याचं सगळं ज्ञान असायला पाहिजे. पुढं गेला तीर्थयात्रेला हा, तर काय करणार, ट्रिप करून येणार. म्हणजे ट्रिपसाठी म्हणून जायचे तीर्थयात्रेला, धर्मबुद्धीने वैराग्याची वृद्धी व्हावी म्हणून, काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळावी धर्मामध्ये म्हणून नाही. तीर्थयात्रा का करायची असते हो? काय सांगितलं परवाचे प्रवचन ऐकलं नाहीत का पंढरपूरची? सगळे तीर्थयात्रेला जाऊन आलेले त्यांना सांगत असताना काय सांगितलं सांगा, का करायची तीर्थयात्रा? हो सांगा पंढरीकर. तुम्ही पण सगळे ऐकलेले असणार आहे. का करायची असती यात्रा? कर्म निर्जरेसाठी. हां, अजून मला सुख मिळावं ही भावना असती का मागं? ती असेल तर सांगितलं तुम्ही सुखी होणार, नाहीतर आणि मोक्षाला जायचं इतकी तीव्रता, इतके विशुद्धी असती का? त्या विशुद्धीची वृद्धी याच्यासाठी मला माझी ओळख व्हावी, तिथं गेल्यावर तिथल्या जीवांनी कशी साधना केली आहे ह्याचं कळून त्याची प्रेरणा आपल्याला मिळावी ह्याच्यासाठी म्हणून आपण खरं यात्रा करावी. पण आपला उद्देश तसा न राहता एक मंदिर संपलं दुसरीकडे जायचं आहे, दुसरं संपलं तिसरीकडे जायचं आहे, असे भाव असतात. आणि त्यामुळं एक ठिकाणी सुद्धा तुम्ही नीट दर्शन करत नाही. आणि मग विशुद्धी वाढायचा तर प्रश्न कुठं राहिला? सगळी अशुद्धी असती परिणामात. त्यामुळं असे भाव करणं चुकीचं आहे. हा जीव कापोतलेशावाला आहे. न्यायामध्ये त्यांनी जसं मोक्ष प्रकट केले ना, तसं पुरुषार्थ मायाकडून पण होऊ दे असे भाव पण आपण तिथं गेलं की होतात, म्हणजे नॅचरल होतात तिथं गेले की. मग त्या भावनेने गेलो आणि केली यात्रा तर योग्य आहे, नाहीतर पळवत करायचं, कुठंतरी संपवायची आहे म्हणून, म्हणजे अशा सगळ्या विचारांनी केली तर ती यात्रा आपली जत्रा झाली, यात्रा नाही. पण तसं तर होतच ना. आता एवढे सगळे मंदिर करायचे, एवढ्या लांब जातो, मग एकच मंदिर शांततेत असं होतच नाही. आता काय करायचं? असं एक भाव तर राहतच ना की आपण सगळे मंदिर करावी, तर एवढ्या लांब आलेलो आहे, कुठलं मंदिर. मग शांततेने जावं एकदा यात्रेला आता. नाही पण नॅचरली असं होतं, कारण एवढी मंदिरं असतात तर ती थोडी आकुलता राहते. बरं ठीक आहे, पण करायचं काय? ठीक आहे, इतक्या सगळ्या मंदिरात तुम्ही गेला, एके ठिकाणी तरी विशुद्धी केली का आपली? तेवढं तर करू शकतो का नाही? एके ठिकाणी तरी ध्यानाला बसा, थोडा आनंद मिळवा. सगळीकडं पळून काय उपयोग आहे? हां, म्हणून म्हटलं ना, ते शिखरजीला गेल्यावर पण सगळे टोक व्हावेत. आम्हा सांगतात ना, मी गेले आणि एकच टोक केले म्हणले. मला एवढा आनंद आला, बास खाली उतरली, दीक्षा घेतली. बघा आपण काय करतोय, सगळे टोक करून अजून घरातच आहे.
म्हणजे असं होय, वैराग्य. आम्ही गेलेलो ना शिखरजीला, त्यावेळेस खूप थंडी होती, त्यामुळे आम्ही जास्त 2-3 टोक सोडलो. मग अम्मांना विचारल्यानंतर मला तिथं सनी सांगत होता की मम्मी एका टोकावर बसायचं, आपण ध्यान करायचं आणि खाली यायचं. तर मी काय ऐकले नाही. मी म्हणले जेवढे शक्य होतील तेवढे आपण करूयात, सगळीकडे थोडं थोडा वेळ आपण बसूयात. सांग तुझी अम्मा लेशा पण कुठली आणि आल्यानंतर त्याची सांगितलं लेशा की- कुठली. अम्मा पण तेच सांगितलं की एकाच टोकावर बसून ध्यान करून आपण खाली शेवटी आलं तरी उद्देश आपलं. काय आहे हो यात्रेचा, त्याला मिळवा ना, त्याची प्राप्ती व्हावी. काय म्हणताय, होय, काय म्हणताय, कळलं का काय म्हणले मी? आपण यात्रेला जातो ना, कुठं जातो, गेलो शिखरजीला समजा, कसं करतो यात्रा. आणि धर्म करायचं कसा असतो, ज्ञानपूर्वक करायचा. धर्म काय असतो, धर्म म्हणजे काय हो, हां म्हणजे स्वला जाणणे हा खरा धर्म आहे. आणि ते न जाणता आपण सगळं बाकीचं करतो तर अधर्म आहे. दिसू द्या की. मी जीव आहे ह्याची जाणीव असली तर त्यापूर्वक केलेली सगळी क्रिया तुमची योग्य आहे. आणि ते सोडून आपण सगळं करतोय, विसरून जातो यात्रेला गेल्यावर एवढीच गोष्ट. सांगा बरोबर आहे का नाही? यात्रा करतो त्यावेळेस किती वेळा आठवतं की मी जीव आहे आणि मी हे सगळं करणारा नाही आहे. म्हणून एके ठिकाणी बसा आणि इतकं छान ध्यान करा ना, मग तुम्ही बाकीच्या ठिकाणी काय पळापळी केली तरी पण ठीक आहे, मिळवलंय तुम्ही काहीतरी त्याच्यातून. म्हणून आम्ही गेलो होतो कुठं, ह्याला गेलो होतो, तमिळनाडूला गेलो होतो. तर तिथं कुठलं होतं मला स्थान आठवे ना, एका पहाडावर गेलो होतो. आणि तिथं गेल्यावर आम्हाला पण असंच घाई होती की कुठं ना कुठं जायची, इकडं तिकडं. कोन्नूरला, जिथून की कुंदकुंद, कुंदाद्री आहे? हां कुंदाद्री. नाव त्याला कुंद आचार्य हां तिथून. सुंदर. बरोबर तेच. तर तिथं गेलो होतो त्यावेळेस तिथं त्यांची ते सांगितलं ना जे स्टोरी आम्हाला, इथं बसून त्यांनी ध्यान केलं होतं, इथून त्यांना नेलं होतं बहुतेक ना विदेह क्षेत्राला. म्हणजे काय एक भाववंदना झाली असेल त्यांची. त्यांनी असं नमोस्तू केलं नाही, इथं बसून इतकं सुंदर भाव नमोस्तू केलं, काय म्हणायचं, वंदना केली एक, की तिथून आशीर्वाद दिला विदेह क्षेत्रातून. तुम्हाला कुठं मिळतंय तुम्हाला, कारण तुमची तशी वंदनाच नाही आहे, तसे भाव नाहीच आहेत. आणि मग त्या भावनेचं फळ की तिथून त्यांना साक्षात भगवंतांचं दर्शन झालं. आणि मग परत आणून सोडलं ते दुसरं पर्वत आहे म्हणून, माहिती का. असं जिथून नेलं ना ते दुसरं पर्वत होतं आणि आणून सोडलेलं दुसरं पर्वत आहे असं सांगतात. आम्ही तिथं नव्हतं गेलं, पण जिथून लावली होती ना त्यांनी साधना केलेली तिथून गेलेलो. आणि मग तिथं त्यांची गुफा वगैरे दाखवली होती त्यांनी. मग तिथं बसून आम्ही ध्यान केलं होतं. तिथं मंदिर पण होतं एका अशा ठिकाणी. आणि मग इतकी छान लय लागली होती ना की असं ते सगळं ऐकल्यावर त्यांची अशी विशुद्धता होती, अशी त्यांनी साधना केली होती. म्हणजे एक ऐकल्यावर सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते की आपण करत नाही, असं करायला पाहिजे. आणि मग सगळ्यांनी बसून निर्विकल्प ध्यान केलं होतं तिथं आम्ही. म्हणजे भरपूर जण होते बरोबर, पण सगळ्यांची असती आकुलता पुढं जायचं. पण सगळ्यांनी बसून आपलं आनंदाने ध्यान करून असं उतरलो खाली. म्हणजे मला सांगायचं कशासाठी होतं की साधना करायला आपण धर्मात येतोय, यात्रा करतोय, त्याच्या मागं सुद्धा उद्देश हा असतो आपला की थोडं काहीतरी वाढावं, आपल्या धर्मामध्ये वृद्धी व्हावी, म्हणून तुम्ही चेंज करताय. पण आपण उलटं जेवढं इथं करतो त्यापेक्षा सुद्धा कमी झालेला असतो धर्म. आम्हा म्हणतात ना, यात्रेच्या नावाखाली तुम्ही पाप जास्त करता. उलटं इथं राहून जेवढं तुम्ही धर्म पालन कराल त्यापेक्षा सुद्धा बाहेरचं गेल्यावर चालतंय एवढं. आता काय रेल्वेमध्ये जाताना आगाळीत पाणी वापरलं गेलं काय फरक पडतो. म्हणजे काय केलं आपण, इथं केलेल्या धर्माचं नाश करायला यात्रा करतोय, तर तिथं जाऊन पाप कमवून आल्यावर कुठं फेडायला जाणार. म्हणून असं अज्ञानाने करणं योग्य नाही. हा जीव काय करतोय, अज्ञानपूर्वक धर्माचं पालन करतोय, अविवेकाने न समजून घेता. त्यामुळं दोष जास्त लावतोय आणि धर्म कमी करतोय. पूजा करेल तर दुसऱ्याला अडथळा होईल अशी पूजा करेल. काय काका, पूजा कशी करायची असती, भक्तीने अशी मोठ्या मोठ्याने म्हणत की मग ते मागं करणारे असतील त्यांचं काय तर होऊ दे, आपल्याला नाही. म्हणजे विवेकपूर्वक नाही. आणि त्याच्या मागं त्याची भक्ती असते असं नाही, भक्तीने केलं तरी पण चालतंय, अजून
समजून येते ती भक्तीसुद्धा, जेव्हा त्याच्या आवाजातनं किंवा त्याच्या क्रियेतनं वगैरे बघितलं गेलं ना, समजतंय. भलेही आवाज मोठा असेल ना तरीसुद्धा मग ती भक्ती असते, त्यामुळं इतरांना त्याचा त्रास होत नाही. पण जर कळून न घेता किंवा मग दुसऱ्याची सावधानता न ठेवता जर तो असं काही करेल तर ते क्रिया म्हणली जाते किंवा त्याच्यानी उलट त्याला अंतरायाचा बंद होणार. कोण्या संयमीला अनुमोदना द्यायची असेल तर हा कापोतलेशावाला काय म्हणतो, म्हणजे तुम्ही काहीतरी व्रत घ्यायला चाललाय किंवा नियम करताय, समजा ब्रह्मचर्य घ्यायला कोणतरी विचारलं किंवा कळलं त्या कापोतलेशावाल्याला की हा ब्रह्मचर्य घेणार आहे, तर तो काय म्हणतो, बघ बाबा ब्रह्मचर्य घ्यायचं चांगलं आहे, नाही असं नाही, पण तू निर्वहन करू शकशील का नाही, पुढं तुला काय विचलितता झाली तर. म्हणजे काय केलं, खाली ओढायचा प्रयत्न केला ना किंवा त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला, असे भावसुद्धा सांगितलं कापोतलेशावाला जीव. म्हणजे तुला रिस्क आहे ह्याच्यामध्ये, पुढं जाऊन काहीतरी परत परिणाम ढासळले आणि तू भ्रष्ट झालास तर विचार कर. असंच काल कोण सांगितलं होतं आपण, नीललेशावाला. पण परंतु किंतु असं लावतो तो, पण धर्मापासून दुसऱ्याला भ्रष्ट करण्याचा प्रयत्न. कृष्णलेशावाला होता. पुढं सांगितलं प्रक्षाल करायला गेलाय, आता ज्ञान नाही आहे ना, काय म्हणायचं, अज्ञानाने कोणीतरी चांगलं म्हणावं काहीतरी अशी भावना आहे त्याला, त्यामुळं प्रक्षाल करायला गेला तर समजा छोटीशी मूर्ती घेतली त्याने प्रक्षाल करायला, तर म्हणले त्याच्यावर 3-4 तांबे पाणी ओतलं. कशासाठी, प्रक्षाल म्हणून. काय झालं, नदीच व्हायला लागली खाली. म्हणजे ज्ञानपूर्वक नाही करणार, कशासाठी प्रक्षाल करायचा असतो, त्याच्यावरचं धूळ जाण्यासाठी, त्याला स्वच्छ करण्यासाठी हा उद्देश असावा. पण कोणीतरी बघतंय म्हणून किंवा आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून असं वगैरे भावनापूर्वक करतो, त्यामुळं त्याला कळत नाही आणि तासभर त्याची पूजा करत बसणार. काय करायचं, असं आम्ही ह्याला गेलो होतो, कुठं, पैठणला, आणि तिथं पण इतकी अज्ञानाने आहे ना क्रिया, माहीत आहे. आता बसायला जागा नव्हती आम्हाला आतल्या मूळ मंदिरात, त्यामुळे आम्ही बाहेर बसलो होतो. तिथे एक प्रतिमा होती, कोण येईल त्याला प्रक्षाळ घालायचं, त्याला त्या प्रतिमेला बाहेरून यायचं, तिथंच त्यांनी धोतर वगैरे ठेवलेलं असायचं काहीतरी, ते घालायचं आणि प्रक्षाळ करायचं. मग ते स्त्री असू देत नाही तर पुरुष असू देत, त्याचं तर सोडाच, पण किती पण वेळ होऊ दे, किती त्याचं प्रक्षाल होऊ दे, त्याचं कायच नाही लिमिट. सगळे येणार आणि मूर्तीवर पाणी ओतणार. म्हणजे किती अज्ञान आहे आज बाहेर, असं मला म्हणायचं की आपल्याला मिळालेलं ज्ञान आणि विवेक काय कळालं आहे, तत्त्वज्ञान मिळाले तर ते किती भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. कशा प्रकारे करायला पाहिजे हे बाहेरच्या लोकांना काय समजावून सांगणार. तिथं त्यांना परावृत्त केलं तरी ऐकत नसतात. चुकीचं आहे ना ते. मग म्हणूनच की ज्ञान नाही ना आज असलं, त्यामुळं सगळं अज्ञानाने धर्म चालू आहे, म्हणूनच ह्रास होणार आहे. हो, उगीच म्हणतात का पंचम काळात धर्म संपणार आहे म्हणून. असंच आहे, अज्ञानपूर्वक क्रिया करतोय आणि मला जे योग्य वाटलं त्यानुसार ती धर्माची रीती सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्या क्षेत्रावर तर वगैरे अनेक ठिकाणी हे असंच आहे. म्हणजे त्यांनी तिथं जे मानलं ना त्यानुसार पंथ सुरू झाला आहे. इथं आम्ही करतो, नाहीतर ते काय माळ घ्यायची आणि 108 प्रदक्षिणा घालायची कचनेरला वगैरे. म्हणजे काय त्याच्यात धर्म आहे मला सांगा, की खाली जीवजंतू दिसतात का काय, ते देव आठवतोय का काय. म्हणजे अज्ञानाने धर्म करणारा तो कापोतलेशावाला असतो. मी तसा आहे का, असं आपण परीक्षण करा. हो, जाणा हा मी ज्ञानवान आत्मा आहे. अज्ञान हा माझा स्वभाव नाहीच. मी कापोतलेशारहित आहे जाणा. पूजा प्रशंसेच्या भावाने सर्वथा रहितच आहे. शुद्ध स्वरूपोहम सिद्ध स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंताणं.